सन्माननीय प्रमुख पाहुण्या डॉक्टर आरती रघु पत्तेवार यांचं अत्यंत महत्त्वाचं अभ्यासपूर्ण व्याख्यान आपण ऐकलं. कर्करोग या विषयावर सगळा समाज जागरूक व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांच्या भाषणामुळे महिलांमध्ये जनजागृती होईल अशी मी आशा व्यक्त करते. सगळ्यांनाच त्याचा खूप उपयोग होईल असे मला वाटते. या प्रमुख सन्माननीय पाहुण्या आरती रघु पत्तेवार आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमाकांत मधवरे, उपाध्यक्ष बलसूरकर आणि सचिव माननीय जाधव सर आणि पटवारी सर यांचे मी आभार मानते. या ज्येष्ठ नागरिक संघाने मला माझ्या माहेरी उदागी बाबांच्या उद्गीरमध्ये पवित्र भूमीत मला या महिला दिनाच्या निमित्ताने भाषण करण्यास आमंत्रित केले, अध्यक्ष म्हणून आमंत्रित केले. याचा मला खरोखर खूप आनंद होतो आहे. आता या कार्यक्रमाचं मला कशासाठी बोलवलं असं मी त्यांना नेहमी विचारत होते, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही जे तुमची ओळख निर्माण केली आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोला. तर आधी मी सांगते की उदगीरमध्ये आम्ही 1973 साली हे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात प्राध्यापक रुजू झाले आणि 2009 साली ते निवृत्त झाले. तर ह्या एकूण 36 वर्षांच्या वास्तव्यात एकही कटू आठवण न होता आम्ही इथून इथलं वास्तव आमचं संपलं आणि आम्ही अमेरिकेचे रहिवासी झालो. तर उदगीरने आम्हाला काय दिलं, तर उदगीरने आम्हाला काय दिलं नाही असं म्हणावं लागेल. सगळ्यात प्रथम म्हणजे इथल्या सांस्कृतिक विश्वात आम्हाला सामावून घेतलं. आधी आता या महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक असल्याने आणि नंतर यांचं सगळं जे साहित्यावरचं हे होतं त्याच्या माझ्यावर नक्कीच परिणाम झाला. मी आधी लहान पीजे म्हणून लोकप्रवाहामध्ये छापून यायचे. तर पीजे म्हणजे काय, तर शब्दांची फोड करून त्यातली मजा सगळ्यांना दाखवायची. तर लोकप्रवाहामध्ये ते खूप पीजे प्रसिद्ध झाले. नंतर मग मी कविता करू लागली. कविता माझ्या सकाळमध्ये छापून आली. नंतर इथल्या उदगीरच्या दिवाळी अंकातही छापून आल्या. उदगीरच्या दिवाळी अंकातही छापून आल्या. त्याच्यानंतर कविता करता करता मला नेहमीच असं वाटायचं की आपण काहीतरी लिहावं. आम्ही 1997ला आम्ही अमेरिकेत राहायला गेलो. तेव्हा आम्ही पूर्व किनाऱ्यापासून पश्चिम किनाऱ्यापर्यंत कारने प्रवास केला. तिथली प्रेक्षणीय स्थळ पाहिली आणि त्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल माझ्या मनात खूप खूप विचार येऊ लागले. पण ते विचार पहिल्यांदा मी काही लिहून काढू शकले नाही. पण 2008 मध्ये एक लोकसत्तेत लेख आला होता. तो वाचून मला असं वाटलं की आपण तर ह्याच्यातून खूप सुंदर लिहू शकतो. म्हणून मी आमच्या प्रवास वर्णनाचे 8 लेख तयार केले. पहिला लेख लोकसत्तेत पाठवला तेव्हा त्या चतुरंगमध्ये तो प्रसिद्ध झाला. तो प्रसिद्ध झाला, खूप लोकांना आवडला, सगळ्यांनी खूप कौतुक केलं. मग त्या चतुरंगाच्या संपादिकेने मला परत असे 8 वेळा लेख द्यायला लावले. मग ते लेख सगळे छापून झाले आणि मग आम्ही ते अमेरिकेत वास्तव्य केलं. तर त्या काळात आमच्या अमेरिकेत खूप लोक सहवासात आले. मग ह्या सहवास अमेरिकन लोकांचे स्वभाव विशेष मला पडताळून पाहता आले. ते कसे आहेत, काय आहेत आणि ते काय आपल्याला मदत करू शकतात. तर उदयला जेव्हा आम्ही 1997 साली अमेरिकेत पाठवलं तर तिथल्या एका जोडप्याला आम्ही सांगितलं, इथे फार वातावरण विचित्र आहे, इथे मुली फार मुलांच्या मागे लागतात, तर तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा.
तर ते म्हणाले आम्ही अगदी आमच्या मुलासारखं वागू आणि त्यांनी तो शब्द पाळला आणि उदयला आमच्या व्यवस्थित तिच्या वास्तव्य करता आलं आणि उदयचं लग्न इथल्या उदगीरच्या सुधाकरराव देशमुख यांची कन्या सौ प्रज्ञा तिच्याबरोबर विवाह झाला आणि या उदगीरमध्ये नळगीर आहे तर त्या नळगीरचं आजोळ असलेली आमची धाकटी सून तर या दोन प्रज्ञा आणि श्रुती या दोन्ही आमच्या घराचं नंदनवन केलं. या नंदनवन करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि मुख्य सांगायचं म्हणजे जर आदर्श गृहिणी हे सांगायचं असेल तर घरामध्ये सगळ्यांमध्ये सुसंवाद हवा, पारदर्शकपणा असावा, एकमेकांबद्दल कधीही गैरसमज असू नये, जर असतील तर ते मोकळेपणाने एकमेकांना सांगायला पाहिजे. प्रज्ञा आणि श्रुती या आमच्या मुलींसारख्याच आहेत त्यामुळे आमचं घर खरोखर नंदनवन असं असल्यासारखं झालं.